जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने काकाजी रमेशभाई पंड्या हे मानगाव वाडीस एक नवी ऊर्जा देत आहेत। अशोकराव माने श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मानगाव वाडी येथे शासकीय योजनेतील आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, पॅन कार्ड मोफत तयार करून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। तसेच वयोवृद्धांच्या डोळ्याचे ऑपरेशन, त्याचबरोबर लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरिबांना कपडे वाटप करण्यात आले। यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष काकाजी रमेशभाई पंड्या हे मानगाव वाडीत अनेक उपक्रम राबवित आहेत। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या आनंदी जगण्याची एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अशोकरावजी माने यांनी काढले। यावेळी रमेशभाई पंड्या यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मानगाव वाडीचा पूर्ण कायापालट करून टाकणार आहे, त्यासाठी मला तुमच्या साथीची व आशीर्वादाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले। यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष काकाजी रमेशभाई पंड्या, काकीजी हर्षाबेन पंड्या, दलित मित्र जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अशोकरावजी माने, माजी मुख्याध्यापक मान्य श्री गजानन महाजन, आधार फाउंडेशन अध्यक्ष राहुल चव्हाण, संस्थापक अध्यक्ष आत्मसहाय्य सामाजिक संस्था अशोक पोतनीस, अन्नपूर्णा न्यूट्रिशन आरती पोतनीस, व्यंकटेश्वरा बँक सिनियर ऑफिसर बापू जाधव, राजेंद्र मराठे, संदीप बनकर व मानगाववाडीतील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। ऑफिसमध्ये मीटिंग झाली होती आणि कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाल्यानंतर तिथं सगळे प्रश्न मांडण्यात आले आणि तिथं तुम्हाला सांगतो पन्हाळाकडचं कुठलं तरी गाव आहे सुरेशराव, आणि त्या गावाबद्दल चर्चा झाली की तिथं दारूच्या भट्ट्या आहे। विचार करा, आणि ते विषय येत त्यांनी काय केला, ते तुमच्या भावावर विषय आणला, माझ्यावर विषय आणला। तिथे DSP होते, कलेक्टर होते, मोठे मोठे अधिकारी होते, आणि मला हे आमच्या मी तिथं भाषणात सांगितलंय काय गुरुजी की तुम्ही त्या लोकांचं काय रोजी रोटीचं बघा, त्याचं पोट चालायला पाहिजे। ओ सरकारने ठरवलं तुम्ही 25-50 लाख रुपये आमच्या मानगाववाडीला द्या ना तुम्ही, काय सुरेशराव कशाला आम्हाला चुकीचे धंदे पाहिजे। त्यांनी मला म्हटले की तुम्ही मानगाववाडीची बाजू घेताय। मी बाजू घेत नाही, खरी परिस्थिती सांगतोय। तुम्ही रेड पाडून हे करून ते करून काय ते उपद्रव करणार असला आणि लोकांना त्रास देणार असला तर आम्ही ते चुकीचं सहन करणार नाही, अजिबात करणार नाही। आता तुम्हाला एक दुसरं मी सांगतो, मुद्रा कर्ज म्हणून योजना आहे, 50,000, 5 लाख आणि 10 लाख। आता हे कर्ज मंजूर होत नाही, बरोबर। आता समजा ह्या तुमची एकी झालेली आहे, तुम्ही सगळ्यांनी ठरविलं की आम्हाला हे आमचं कोडं सोडवायचं आहे, तर आपण सोडू शकतो की नाही। तुम्ही बघा सगळ्यांनी एक करायचं। मग मी ज्यावेळी आमचं सुरेशराव बिराड संपूर्ण 5 दिवस गावात फिरले आणि मी सुद्धा आज फिरलो, तर आम्ही गावबाग बघितलं नाही, माडबाग बघितलं नाही, कोडी बघितलं नाही, कुंभारांची घरं बघितलं नाही, रेल्वे फाटक, प्रत्येकाच्या घरात दारादारात गेलो आणि मला त्यातले काही चांगली माणसं भेटली। त्यांनी मला म्हटले की तुम्ही जावा, आम्ही इथं सांगतोय। त्यातलं म्हणजे एक सुरेशराव बी मला म्हटले की तुम्ही इकडनं जावा, म्हणले इथे ह्या लोकांना मी सांगतोय। हे बघा मानगाववाडीच्या लोकांमध्ये तुम्हाला सांगतो एक दुसऱ्याबद्दल माया आहे, जीव आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे सुरेशराव, आणि म्हणून सगळी एक दुसऱ्याला मदत करतात। तुमचे फॉर्म इथं मंजूर करून घेऊन देऊ आपण, मामलेदाराकडे जायची गरज नाही। ते सगळे मामलेदार सगळे अधिकारी तुमच्या इथे गावात येतील, तर त्या अनुषंगानं आपण मात्र ते करेक्ट कागदपत्र दिली पाहिजेत, प्रस्ताव दिला पाहिजे। प्रस्ताव दिल्यानंतर ते मंजूर करायचं जबाबदारी माझ्याकडे पूर्णपणे, मी ताकदीने मंजूर करायला तयार आहे। कमिटी आता आलेली आहे, लोक आमचे आहेत, तर ह्या योजना आहेत। जिरं म्हणजे बुद्धी, त्याला काय पैसे पडतात का हो? ती संपत्ती तुमच्याकडे आहे आणि ती तुम्ही विसरलाय, तर ते बुद्धी जी आहे ती तुमच्याकडे आहे। दुसरी गोष्ट म्हणजे काय, सगळ्यात सिक्युरिटी कुठली चांगली असेल, बेस्ट सिक्युरिटी इज अ लाईफ इज अ फेथ, विश्वास हा तुमची सुरक्षितता आहे, आणि ती तुमच्याकडे आहे का हो? विसरलाय। लोक म्हणतात पानिपतच्या लढाईत गेला, पण तसं झालेलं नाहीये, तो अजूनही आहे। आणि अशासारखे रमेशभाईंच्या सारखे, बनकर साहेबांच्या सारखी, मराठे साहेबांच्या सारखी, महाजन गुरुजी सारखी, जाधव साहेबांच्या सारखी अशी जी मंडळी आहेत ती तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन आलेली आहेत। जी पिढी चालली, या पिढीनंतर अनेक 20 वर्षानंतर या समाजाची काय अवस्था असेल हे जर प्रत्येकाने जर थोडा विचार केला तर 100% आपल्या डोळ्यात अश्रू येतील, कारण आपण आपल्या पिढीसाठी असं काही ठेवलंच नाही। प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मुलांना
फक्त पैसा कसा कमवायचा हेच एवढं शिक्षण द्यायला लागले, पण एक सामाजिक बांधिलकी नावाचा एक प्रकार असतो, जे दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्याचे दुःख आपल्या एका क्षणात आपण दूर करू शकतो, हे आपल्या मुलांना आपण सांगत नाही आहे. आपण गेल्या 2-4 महिन्यापूर्वी पांडे साहेबांचे श्वास घेतोय, पण हा घेणारा प्रत्येक श्वास आज कार्बन डायऑक्साईडनं आणि नायट्रोजननं भरलेला आहे. खरंच टोटल ऑक्सिजन आहे का याच्यामध्ये? विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून दुसरा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतला आणि तो वृक्षारोपणचा. आज जवळजवळ रुकडी गावामध्ये तुम्ही आलात तर 8,000 ते 10,000 झाडं आधार फाउंडेशननं लावली. फक्त लावलीच नाहीत, दरवर्षी अनेक कार्यक्रम होतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण बघतोय गुरुजी, कार्यक्रम होत आहेत. एकच खड्डा असतो, एकच खड्ड्यामध्ये दरवर्षी झाड लावलं जातं आणि दरवर्षी ते झाड लावल्यानंतर पाहुण्यांच्या पुढं शेळ येऊन खाऊन जाते. पण 10,000 झाडं लावली आणि 10,000 झाडं जगवली. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा 17-18चा वनस्त्री पुरस्कार 1 लाख रुपये देऊन बक्षीस दिलं जातं. तो गेल्या वर्षी आम्हाला या ठिकाणी पुण्यामध्ये प्राप्त झाला, कारण झाडं लावून जगवण्याचं मोठं काम आधार फाउंडेशनने केलं. ओवी आहे ते काय म्हणतात माहीत आहे? विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्ञान नसेल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये संपूर्ण अंधकार असतो. मग तो अंधकार सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, अनेक प्रकारचा अंधकार हा जो आहे तो अज्ञान जो असतो तो पसरत असतो. या अज्ञानाला जोपर्यंत आपण मिटवणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या या पूज्य राष्ट्रामध्ये विकास कधीच होणार नाही. आंबेडकर डॉक्टर जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.